मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। अभ्यासकांसोबत झालेल्या चर्चेत सातारा आणि कोल्हापूर संस्थांचा GR कसा काढायचा, त्यात नेमके कोणते बदल करायचे यावर चर्चा झाल्याची माहिती जरांगेंनी दिली। 29 तारखेला मी सगळे विषय मार्गी लावणार असा मोठा दावा जरांगेंनी केला। दरम्यान मराठा नेत्यांच्या नाकावर टिचून प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप करत जरांगेंनी सरकारवरही निशाणा साधलाय। मराठ्यांनो, आता पेटून उठा, घराघरात बसू नका असं आवाहन जरांगेंनी केलंय। भाजपवाले आता त्यांची चूक सुधारायला लागलेत। चूक दुरुस्ती केल्यानंतर नाव ठेवणार नाही असं म्हणत जरांगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला। दरम्यान सरकार अचानक डाव टाकू शकतं, तर मीही अचानक काही डाव टाकू शकतो असा थेट इशारा जरांगेंनी दिला। मुंबईत कधीही आंदोलन होऊ शकतं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। त्यामुळे आता 29 तारखेला जरांगे कोणता निर्णय घेतायत आणि मुंबईत आंदोलनाबाबत नेमकी काय भूमिका घेतायत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। कुळ्यांनी शिरसाटने प्रमाणपत्र रद्द केले कसं काय झालं? शिंदे मंत्र्याच्या हाताने असं काम का करायला लागले? ज्या शिंदेना एकनाथ भाई म्हणत होता आणि प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचे रद्द कसं काय व्हायला लागले? बावनकुळ्या प्रमाणपत्र जर हस्तक्षेप करता येत नाही तर एन्डॉर्समेंट करून पत्र देतो कसं? ही मराठ्यांच्या नेत्याचा सरळ अपमान आहे। तुमच्या नाकावर टिचून बावनकुळे जर प्रमाणपत्र रद्द करायच्या शिफारशी करीत असत, 1700 लोकांचा जर वाटोळा करीत असत, तर ही मराठ्याच्या जेवढे महाविकास आघाडीत नेते आहेत ना, त्यांचा सरळ